कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. कर्मचाऱ्यांचे बेसिक पगार आता 1.34 लाख रुपये होणार असून कर्मचाऱ्यांना 50 लाखाची ग्रॅज्युटी मिळणार आहे. तर निवृत्तीचे वय 65 वर्ष होणार आहे. तर याशिवाय इतर प्रमुख मागण्याही पूर्ण होणार आहेत आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ दिसणार आहे. एंट्री लेवल कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 1,34,500 रुपये करण्याची ही मागणी करण्यात आलेली असून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुद्धा 50 ते 60,000 रुपये वाढ दिसून येणार आहे. फिटमेंट फॅक्टर 3.83 पट वाढण्याची शक्यता असून महागाई भत्ता मूळ पगारात विलीन होण्याचीही शक्यता असून घरभाडे भत्त्यातही मोठी वाढ दिसून येणार आहे. घरभाडे भत्त्यामध्ये श्रेणीनुसार 12%, 24% व 36% वाढ करण्याची ही मागणी होत असून मुलांचा शिक्षण भत्ता 2,800 वरून 7,000 रुपये करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांना डिजिटल अलाउन्स ऑनलाईन कामासाठी आता दरमहा 2,000 रुपये मिळणार असून प्रवास भत्त्यामध्ये सुद्धा पगाराच्या 12 ते 15% वाढ होणार आहे. निवृत्तीचे वय 65 वर्षे होणार असून ग्रॅज्युटी 50 लाख तर 400 सुट्ट्यांचे रोखीकरण होणार आहे. बोनस किमान 27,640 रुपये मिळणार असून ग्रुप विमा 2 कोटीपर्यंतही वाढणार आहे. तर 100% कॅशलेस वैद्यकीय लाभसुद्धा आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.